लाडकी बहिणींना लाडक्या जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 13वा हप्ता याच्याबद्दल अत्यंत आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर लाडकी ताईंना कोणत्या ताईंना जुलै महिन्याचा हप्ता हवाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। एक तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे लाडकी ताईंनो, खुशखबर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली। जुलै महिन्याचा हप्ता आणि ज्या ताईंना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये त्या ताईंना एकत्र 3000 रुपये भेटेल अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ती बातमी तुम्हाला पुराव्यासहित मी दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर आम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटत नाहीये, सर आम्हाला या ठिकाणी पैसे भेटत नाहीयेत आणि त्याच्यासाठी बघा लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। जून महिना आणि जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता या ठिकाणी एकत्र भेटणार आहे। ज्या ताईंना भेटलं नव्हतं त्यांना आणि बाकीच्या ताई ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलाय त्यांना 1500 रुपये अशा स्वरूपाचे भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो काय बातमी असणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सर्वांना जुलै महिन्याचा हप्ता हवाय ना पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो बघा लक्षात घ्या, अधिवेशन चालू आहे आणि लवकरात लवकर आपला हा मुद्दा या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचला, विरोधी पक्ष नेत्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर हा जुलैचा पण हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवायचं, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। काय नेमकं आजची बातमी आहे ते तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। साम टीव्हीची बातमी आहे, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ही साम टीव्हीची बातमी आहे। त्यांनी काय सांगितलंय, जून महिन्याचा हप्ता व जुलै महिन्याचा हप्ता 3000 रुपये या ठिकाणी एकत्र भेटणार आहेत। या ठिकाणी तुम्हाला हप्ता एकत्र भेटणार आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो कुणाला जून महिन्याचा हप्ता भेटला नाही त्यांनी नाव, जिल्हा आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला नाहीये, जून महिन्याचा हप्ता भेटला नाहीये कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे, कारण की तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। कोणत्या ताईला 3000 हवं पटपट एकदा कमेंट बॉक्स सांगायचं आहे। चला त्याच्यानंतर या ठिकाणी केव्हा मिळणार आहे 3000 रुपये हप्ता, म्हणजेच हा 3000 रुपये या ठिकाणी दिलेलं आहे। ती साम टीव्हीने काय सांगितली बातमी सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर जुलैचा 13वा हप्ता, आता सर्वजण म्हणत आहेत, एकच कमेंट्स टाकत आहेत की सर आता 12वा हप्ता तर आम्हाला भेटलाय, जवळजवळ या ठिकाणी 80 ते 90% लोकांना किंवा ताईंना हा 12वा हप्ता भेटलेला आहे। त्या सगळेजण विचारत आहेत की सर आता 13वा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, तर त्याच्याबद्दल काही अपडेट आली आहे का ती तुम्हाला मी सांगणार आहे। साम टीव्हीची बातमी तुम्हाला दाखवणार आहे लाडके ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला आता वेळ वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि काय बातमी आजची ती आपण बघूया। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दिसत आहे, साम टीव्ही बघा, साम टीव्हीची बातमी आहे, दिनांक पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लेटेस्ट बातमी आहे। चला बघूया बातमी काय आहे। या लाडकीच्या खात्यामध्ये जमा होणार 3000 रुपये, बघा डायरेक्ट स्पष्ट शब्दात त्यांनी लिहिलेलं आहे, लाडकी बहीण योजना या लाडकीच्या खात्यामध्ये जमा होणार 3000 रुपये, जून आणि जुलैचा हप्ता एकत्र जमा होणार। नक्की खरं काय, म्हणजे नेमकं नक्की खरं काय आहे, म्हणजे कशामुळे हे जून जुलैचा हप्ता एकत्र भेटणार आहे याच्याबद्दलचा आढावा त्यांनी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या या वृत्तपत्रामध्ये, न्यूजपेपरमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे। साम टीव्हीच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही सगळ्यांनी जाऊन वाचू शकतात, ही बातमी आलेली आहे। तर बघा लाडक्या ताईंनो एक आनंदाची बातमी आहे, म्हणजे जून महिन्याचा हप्ता ज्यांना भेटलेला नाहीये अशा कोणीतरी असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलाय, 12वा हप्ता भेटलाय, त्यांना जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 13वा हप्ता या ठिकाणी याच महिन्यात भेटावा, ही तर माझी सगळ्यांना ही माझी अपेक्षा आहे किंवा सरकारकडे देखील मागणी आहे। तर याची काय त्यांनी बातमी दिली ती आपण बघूया। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो, शेवटपर्यंत आपल्याला तर ही व्हिडिओ बघायचा बघा। तर काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी वाचू शकतात, लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद असल्याने अनेक नव्या महिलांना हप्ता मिळालेला नाहीये। आता बघा नव्या महिला म्हणजे कोणत्या, की ज्यांनी अजून अर्ज भरलेला नाहीये। तर पोर्टल बंद याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की बाबा वेबसाईट वगैरे बंद पडले, सगळंच बंद झाले, असं नाही। पोर्टल बंद याचा अर्थ ते ऑप्शन बंद झालेलं आहे, ते सगळ्यालाच माहिती आहे। एक 15 ऑक्टोबर 2024 पासून त्यांनी नवीन फॉर्म घेण्यासाठी बंद केलेले आहे, ते अजून फॉर्म कोणाचे उघडले नाहीत। अजून कोणत्या लाडक्या बहिणी असतील त्यांना अजून फॉर्म भरायचा आहे पण त्यांच्याकडे अजून हे ऑप्शन नाहीये, म्हणजे पोर्टल बंद आहे त्यांच्यासाठी की बाबा तुम्हाला फॉर्म आता नवीन लाडक्या बहिणीला फॉर्म
भरता येत नाही। याचा अर्थ असा होतो, बऱ्याच ठिकाणी गैरसमज पसरले जातात, फेक न्यूज दिले जातात की बाबा पोर्टल बंद पडलं, टेक्निकल इश्यू आला, तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे हप्ता बंद झाला, असं नाही। लाडकी बहिणींनो नीट समजून घ्या, कारण की आपल्या या चॅनलवर, या ट्रिक्स गुरु चॅनलवर एकदम सोप्या भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये किंवा तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये माहिती सांगितली जाते। आता बरेच हिंदी ताई पण म्हणतात की सर हिंदी मध्ये बोला, तर हिंदी दीदी आप सबके लिए एक बात बताता हूं, पोर्टल बंद इसका मतलब ये नहीं है कि लाड़की बहन योजना बंद हो गई है, उसका वेबसाइट बंद हो गया है या कुछ प्रॉब्लम आए हैं टेक्निकल, ऐसा कुछ नहीं है। इसका मतलब ये है जो नई दीदी फॉर्म भरना चाहती थी उनको अभी फॉर्म भरने को अलाउ नहीं है, उनको ऑप्शन कुछ मिल नहीं रहा है। इसका मतलब ये है, इसका मतलब ये नहीं कि पोर्टल बंद हो गया है तो मतलब वेबसाइट बंद हो गई है या कुछ हो गया। तर समजलं सगळ्यांना? आता बघूया, तर जून व जुलैचा मिळून 3,000 रुपये मिळण्याची शक्यता असून चिंता करण्याची कारण नाही। डायरेक्ट आता त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या ताईंना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये, 12वा हप्ता ज्यांना भेटलेला नाहीये त्यांना आता जून महिना आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणारे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। तर लाडके बहिणींनो एकदम महत्वाची ही बातमी आली, कारण की बघा बऱ्याचदा या ठिकाणी वाट बघत बसल्यात की सर आम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम झालाय, कशामुळे पैसे येत नाहीत, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी सगळ्यात अगोदर तुम्हाला मी देत आहे। तर सगळ्याला आनंद झालाय का? जुलै महिन्याचा हप्ता पण या ठिकाणी आता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे, काळजी करायची गरज नाहीये लाडकी बहीण। साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आहे बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली, विधानसभेपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला, मात्र सध्या या योजनेसंदर्भात काही अडथळे समोर येत आहेत। सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींचे नावे वगळण्यात आलेले आहेत, तर गेल्या काही महिन्यापासून लाडक्या बहिणीच्या योजनेचे पोर्टल बंद आहे, तर काहीच्या बँक खात्यामध्ये जून हप्त्याचा महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये। त्याचा पोर्टल बंद याचा अर्थ असा आहे की म्हणजे ज्या नवीन ताई आहेत त्यांना फॉर्म भरता येणार नाहीये, किंवा ज्या ताईंनी फॉर्म अपडेटला गेले त्यांना पण हा आपला अपडेट करता येणार नाही, याचा अर्थ हा होतो। आणि बघा डीबीटी नसल्यामुळे बघा काही बँकेच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये, तर ही पण गोष्ट बऱ्याच सगळ्याला माहिती आहे। जवळजवळ 20-30 लाख ताई अजून पेंडिंग आहेत, त्यांना अजून हप्ता भेटलेला नाहीये, जून महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाही, हे सगळ्याला माहिती आहे। तर सध्या या योजनेचा अधिकृत पोर्टल बंद असल्याने नव्याने पात्र महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। बघा या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, नव्याने पात्र महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। म्हणजे ज्या ताईंनी अगोदर फॉर्म भरला नव्हता निवडणुकीच्या अगोदर, तर त्या ताईंना आता पोर्टल उघडच नाहीये, म्हणजे पोर्टल बंद झाले त्यांच्यासाठी, त्यांना त्याच्यामुळे काय झालेले नवीन फॉर्म भरता येत नाहीये। तर बऱ्याच ताई म्हणतात की सर मग आता हे नवीन फॉर्म कधी भरायचे किंवा आम्हाला फॉर्म अपडेट करायचा तो कधी करायचा? लाडके बहिणींनो स्पष्ट शब्दात तुम्हाला एकदम खरी बातमी देतो की अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाहीये, किंवा कधीच अजून नवीन फॉर्म भरायला काही त्यांनी मंजुरी दिलेली नाहीये। पण सरकारकडे आपण ही पण मागणी केलेली आहे, मागणी पत्रात आपल्याला लिहिलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी द्यावी। तर या मताशी तुम्ही सगळेजण सहमत आहेत का? तुमचे कोणी शेजारी पाजारी असतील किंवा ज्या लहान मुली होत्या, म्हणजे ज्यांचं वय बसत नव्हतं अगोदर, त्या मुलींना आता जर त्यांचे ह्याच्यामध्ये बसत असतील, वयाच्या पात्रतेमध्ये बसत असतील, तर त्यांना या ठिकाणी ह्या संधीचा लाभ द्यावा। 20-21 वर्ष त्यांचं झालं असेल लाडक्या ताईंचं, त्यांना या संधीचा लाभ द्यावा, अशा स्वरूपाची मागणी देखील आपण या ठिकाणी केलेली आहे। तर बघा, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही महिलांना हप्ता मिळाला असला तरी जूनच्या मिळाला नाही, तर ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या प्राथमिक माहितीनुसार जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळून एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तर ही तुम्ही या ठिकाणी शक्यता तुम्हाला म्हणजे त्यांनी सांगितलेलं की आता बाबा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला तर भेटलेला नाहीये, तर त्या ताईंना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो आता सगळ्यांचा एकच प्रश्न येत आहे की जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार? तर लाडक्या ताईंनो बघा, अधिकृत त्याची माहिती समोर आलेली नाहीये। जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की ही तारीख ती तारीख, मागच्या वेळेस पण बऱ्याच लोकांनी तारखा दिल्या होत्या, त्याच्यामध्ये लक्षात घ्या ती मी मागे पण सांगितलं होतं की जुलै महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार आहे, हे आपलं त्यावेळेस खरं ठरलं होतं। त्याच स्वरूपात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। ज्यावेळेस अधिकृत माहिती समोर येईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगणार आहे। आणि बघा तुम्हाला माहिती सगळ्यात गोष्टी अगोदर आपल्याला समजत असतात, राहा एक पाऊल पुढे, हे मी तुम्हाला का प्रत्येक वेळेस म्हणत असतो, कारण की आपल्याला अगोदर मधल्या गोष्टी कळतात, ते तुम्हाला मी सांगत असतो। त्याच्यामुळे लाडके बहिणींनो, ज्यावेळेस मला मधल्या गोष्टी समजतील नक्कीच तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगेल, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। इथेच थांबतो आता।
आता काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे, आणि ज्यांना पैसे भेटले नाहीत अजून त्यांनी नाव, जिल्हा आणि तुम्ही पैसे भेटलेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.